आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजची आपली रेसिपी आहे लापशी. तर मी त्याच लापशी करण्यासाठी गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे आणि त्याच्यात तूपही टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात आता लापशीचा भरडा टाकूया. हे आहे अर्धा किलो भरडा. तो आपण आता व्यवस्थित तुपामध्ये व्यवस्थितरित्या परतून घेऊया. तर लापशीच्या भरड्यामध्ये मी बारीक कट केलेलं खोबरं आहे ते टाकून घेत आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स ते पण मी बारीक केलेले आहेत. काजू आणि बदाम त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते पण याच्यात टाकून घेत आहे. ते आता सगळं व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. लापशीचा भरडा व्यवस्थित असा परतला आहे. त्याला कलरही आला आहे. मी तो व्यवस्थित परतून घेत आहे. मंदिरात प्रसादाचा कार्यक्रम असतो तिथं सगळ्यात महत्त्वाचा प्रसादामध्ये पदार्थ लापशीचाच असतो. मंदिरातली लापशीची टेस्टही खूप छान असते. त्याचबरोबर भात आणि कढी असते. पण लापशी हे तिथलं मेन आयटम असतो प्रसादामध्ये. हा अर्धा किलो गूळ आहे. तो मी बारीक असा फोडून घेतलेला आहे. तो आता कढईत घालून घेऊयात. तुम्ही साखर पण टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार, पण मी गूळ टाकलेला आहे. मी इथे 1 लिटरच्या पातेल्यामध्ये 2 मोठे तांबे पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ते मी कढईत टाकून घेत आहे. पाणी ओतून घेतलं आहे मी गरम करून. आता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे सगळं. मी कढईतला लापशीचा भरडा त्याच्यात टाकलेलं पाणी व ड्रायफ्रूट्स हे कुकरला लावून घेतलेलं आहे. कारण कढईत ते होत नाही लवकर आणि कुकरच्या 3 शिट्ट्या झालं की लापशी व्यवस्थित रेडी होती. म्हणून रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.